तुम्हाला आम्ही अशा ह्याच्यामध्ये दिसत असेल, पण तुम्हाला दाखवते. इकडे येऊन बोलते मी, असं सरकवते, उजेड येईल माझ्या तोंडावर. आज आहे 14 सप्टेंबर 2024. तर काही कारणांमुळे म्हणजे हा ब्लॉग खूप नंतर येणार आहे किंवा ही क्लिप खूप नंतर येईल, पण आम्ही आता चिंचवडला बाय बाय करतोय, गुड बाय करतोय. आणि आम्ही 2 दिवसांपासून, तुम्हाला विश्वास नसेल बसेल तर मी सांगते, बघा आम्ही सामान पॅक करतोय सगळं. तिकडे पण ती किचन पूर्ण रिकामं केलं आम्ही. आणि कालपासून आम्ही सगळं रिकामं करतो आणि सगळं बांधाबांधी चालू आहे आमची. इकडे पण आहे बघा, सगळं ओके केलेलं आहे. आता फक्त पप्पा पण येतात. आम्ही इथून सगळं कॅब वगैरे सगळं बुक केलेली आहे. इथून फक्त सामान घ्यायचं आणि जेजुरीला उतरायचे. तर काही कारणांमुळं आम्ही म्हणजे निर्णय घेतलाय हा, ते कारण चांगल्यासाठीच आहे. ते तुम्हाला नंतरच कळेल की का हा निर्णय घेतलाय आणि का आम्ही चाललोय. मी आत्ता काय सांगणार नाही, हळूहळू कळेल. पण हा चांगलंच होणार आहे, त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलाय, बाकी काही नाही. आणि आता आम्ही काल गेलो होतो म्हणजे शेवटचं एक चक्कर मारून यायला, कारण आता चिंचवडला कधी येणं होईल माहीत नाही. आणि मिस करू आम्ही ही पण लाईफ आहे ना. खूप छान, मी तर खाली बसून घेते. मस्त लाईफ होती आमची ही. म्हणजे मम्मी पप्पा नव्हते सोबत, पण तरी पण असं राहिल्यावर खरं कळतं की कसं राहायचं, कसं नाही, माणसं कशी ओळखायची, बाकी सगळ्या गोष्टी आम्ही खूप चांगल्या शिकलो. बऱ्याच गोष्टी शिकलो आहे ना, खूपच बऱ्याच गोष्टी. आणि एक्सपिरियन्स तर खूप भेटले. पहिले तर मिळतच होते, आत्ता पण खूप भेटले. सगळं माणसं कळतात आपल्याला कशी आहेत काय, म्हणजे खूप जास्त. आणि आता आम्ही काही फायनली चाललोय, पण आमच्या दोघींचं पण चांगलं होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतलाय. आणि टचवूड नजर नको लागायला, आणि त्याच्यामुळे हा डिसिजन घेतलाय. ह्या डिसिजन घेण्यामागं खूप काही मोठं कारण आहे. आणि ह्यामध्ये माझ्या मम्मी पप्पांचा मला फुल सपोर्ट आहे, म्हणजे आमच्या दोघींना पण. त्याच्यामुळं मग आम्ही हा डिसिजन चौघांनी मिळून घेतला हा डिसिजन. आणि हा डिसिजन आम्ही कधी 1 महिन्यांपासून किंवा 2 आठवड्यांपासून घेतोय. आम्ही आत्ता गणपतीला गेलो होतो ना घरी, त्यावेळेस आमचा डिसिजन झाला. आणि असं चालू आहे आमचं सगळं मस्तपैकी. आणि हां, फक्त आता आम्ही म्हणजे चांगलं होणार आहे, बाकी काही नाही. सगळे जुन्या आठवणी वगैरे सगळं नाही का जे आहे ते समोरून फ्लॅशबॅक आला आणि गेला, बस असंच करायचं काय ग, बाकी काही नाही. आणि तेच सांगायचं होतं. आणि कालपासून ब्लॉग घ्यायचा होता आम्हाला, चाललं होतं आमचं ब्लॉग घेऊ, पण ब्लॉग काय घेता आला नाही. आणि ही पोरगी इथं आल्यापासून एकदा पण आजारी नाही पडली माझी. पण आता जायची वेळ आली की पडली. ते ना लांब धर ना मोबाईल जरा, चिकनगुन्यामुळे झालंय सगळं. एक डास आदमी को. तर आता पप्पा येतील आमचे, आम्ही सगळं आवरले. हा पसारा जाणार आहे का कॅब मध्ये. कॅब बुक केली, मला टेन्शन आलं आता. हा तो कॅबवाला पण म्हणलं पप्पा आल्यावर बघा तर रिॲक्शन त्यांची घेऊ आपण, काय करतात काय माहिती. खूप एक तो बॉक्स आहे अख्खा, त्याच्यानंतर म्हणजे वाटलं ना थोडं सामान बसल बहुतेक बसल, पण आहे ना असं जरा 4 पिशव्या सीटवर, 4 पिशव्या खाली बसलो पप्पांच्या पायाच्या. डिक्कीमध्ये नसतं जागा सीएनजीच्या. एखादा भांड्याचा पोत बसला असतं. मग डिक्की जर असते ना पेट्रोल आणि त्याची म्हणजे ते गाडी, तर त्याच्यात त्यांना डिक्कीत सगळं बसलं असतं. तर आता आम्ही आमच्या गाडीवर पण बहुतेक काहीतरी जाणार आहे. त्या बॅग घेतो ना आपल्या गाडीवरच घेऊन जायच्या कपड्याच्या. ह्या 2 बॅग आमच्या गाडीवर येतील. आणि आम्हाला वाटलं आणि आता चिंचवडला आम्ही कधी येईल काय माहिती. चलो, चांगले होते दिवस. आता दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन एक्सप्लोर करू. एक
आहे आणि लवकरच ते बघायला मिळेल. बघू आता आमचं आता आम्ही. आणि हा ब्लॉग कधी येईल माहित नाही. आमचं आता अजून व्यवस्थित सगळं सेट झाले की मग हा ब्लॉग येणार आहे. त्याच्या आधी हा ब्लॉग येणार नाही, समजी. आणि आम्ही आता सगळं आणि पप्पा आलेत जवळ. आता आम्ही पण चालले घ्यायला आणि आम्ही नाश्ता आणणार आहे बाहेर. आज आम्ही काहीच नाही करणार. डिंगेची का तर आम्ही माठ पण घेऊन चाललोय. चला आता पप्पा येतील, दाखवतो तुम्हाला आम्ही. आणि हे रिकामं घर पण दाखवतो लवकरच. अगं हे तूच टाकला असेल कुठं. आता सगळं भरलंय तर हिला सगळं पाहिजे आता. अगं ते मोठी पिशवीत भरलंय सगळं. स्टॉल बांधून जा. माझी रिएक्शन तुम्हाला बघूनच मला रिएक्शन आली. बसणार का नाही बसणार. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल ह्याच्या आधीचा. तर आम्ही शिफ्ट केलेले आहे जेजुरीला. तर आम्ही बोललो लास्ट डे होता आमचा त्या दिवशी. तर आम्ही इथं आलो 5 सप्टेंबरला, कारण की तिथं पण एक्सपिरियन्स भेटला छान आम्हाला. मी स्कूलमध्ये होते तर मला खूप छान सगळ्यात बेस्ट जॉब भेटला होता मला. आणि तिकडून मला सोडून यायचं तर मला असं मी जीवावर आलं होतं फार, तरी पण मी सोडला. आणि तिचा पण एक्सपिरियन्स भेटला छान. आणि थोडेसे पर्सनल रिझन पण होते, त्यामुळे मग आम्ही इकडे आलो. आणि इकडे लगेच दीदीचं जॉईनिंग होतं, पण त्या कंपनीचा थोडा इश्यू झाला म्हणून मग आम्ही घरी राहिलो. गणपती वगैरे झालं, मग कोल्हापूरची आम्ही ट्रिप केलं, कारण की तिकडचे हेक्टिक शेड्यूलमधून आम्ही इकडे आलो होतो. त्यामुळे पप्पा म्हणले चला आपण ट्रिप करूया एक, कारण की खूप असं मेंटली आम्ही हे झालो होतो तिकडं. तर मग आम्ही कोल्हापूरची ट्रिप केली आणि नंतर मग दीदीचं जॉईनिंग इकडं झालं. आणि बेस्ट डे होते तिकडचे. थोडेसा प्रॉब्लेम येत होते पण इट्स ओके. ते आपण सगळं सोडून इकडं आलो मम्मी पप्पांकडं. मेन मम्मी पप्पांकडे आलो, त्यामुळे आम्ही खूप खुश झालो. कारण की रोज आठवण यायची मम्मी पप्पांची. त्यांना पण इकडं कोण नव्हतं आणि आम्हाला पण तिकडं कोण नव्हतं, त्यामुळं असं रोज आठवण यायची. आणि आता इथंच आहे मी, तरी आत्ता घरीच आहे सध्या. डिसेंबरमध्ये जशी प्रोसेस होईल तसं तुम्हाला सांगेलच मी, कारण की यूट्यूबला मी असं काहीच लपून नाही ठेवलं, सगळं ओपनली सांगितलं आहे. तर दीदी पण जॉबला जाते, मी घरीच आहे आता सध्या तरी फोकस मी आता यूट्यूबचे व्हिडिओ करून घेते. मग नंतर कुठं जॉबला जॉईन झाले तर मग मी सांगेलच नक्की. आणि हा व्हिडिओ मला खूप दिवसापासून करायचा होता, पण मी फायनली जेजुरीला आलेला आहोत. आता 2 महिने होतील आय थिंक सो. गणपतीत आलो होतो आम्ही, आणि गणपतीत आम्ही तरी इथं नव्हतो, तुम्हाला माहिती आहे. गणपतीच्या नंतर मग विसर्जनाच्या आधी आम्ही इथं शिफ्ट झालो. आणि दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट होणार होतो, पण ते काय झालं नाही. थोडासा इश्यू झाला. शेवटी जेजुरीतच आलो. जेजुरीतच राहायचं होतं म्हणून आम्ही जेजुरीत आलो. आणि मम्मी पप्पांपाशी मेन आलो आम्ही. तर खूप खुशी आहे. मी हे डबल वेळा बोलले, कारण की खरंच खूप खुशी आहे. आणि आता सगळं मस्त चाललंय आमचं. खूप जणांना वाटत होतं की अजून तुम्ही इथंच आहे का, असं विचारायचे आम्हाला, तुम्ही आले का सुट्टीला वगैरे असं विचारायचे. म्हणून म्हणलं चला आता व्हिडिओज करून टाकून. त्या पण माझ्याकडे थोड्या क्लिप होत्या, तुम्ही बघितलं असेल त्या. तर थोडेसे
तिकडं म्हणजे खूप जास्त शिकायला भेटलं आम्हाला. कशी माणसं असतात, कसं काय असतं, सगळं भेटलं शिकायला आम्हाला. पण त्यातून आम्हाला निगेटिव्ह नाही, आम्ही सगळं पॉझिटिव्ह वेनी घेतलेलं आहे. कारण की शिकायला हे भेटणं पण खूप हे लागतं. थोड्याच माणसांना भेटतं असं शिकायला बाहेर पडले की विदाऊट मम्मी पप्पा म्हणजे राहणं खूप डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे खूप डिफिकल्ट आमच्यासाठी तरी खूप होतं. कारण की एवढ्या आमच्या लहानपणाच्या जर्नीतून आम्ही फर्स्ट टाईम असं शिफ्ट झालो होतो मम्मी पप्पांशिवाय. त्यामुळं आम्हाला थोडंसं डिफिकल्ट होतं, थोडंसं नाही जास्त पण म्हणू शकता तुम्ही. पण आता काही नाही, मस्त खुशी आहे आम्ही की इकडे आलो मम्मी पप्पांपाशी. आता काय आमचं रेग्युलर लाईफ चाललंय मस्त निवांत. माझं तर चाललंय आता सध्या. मला जॉब भेटला तर मी तुम्हाला सांगेलच तरी. तर आमचं ऑफकोर्स आम्ही तिकडे चिंचवडला तर मिस करणारच आहे. आकुर्डी, मी आकुर्डीमध्ये होते, दीदी दुसऱ्या साईडला होती, मी ह्या साईडला होते, असंच होतं फार अपोजिट. आणि माझे तर मी स्कूलला खूप मिस करते, अजून पण खूप मिस करते. आणि मधी पण मी गेले होते स्कूलमध्ये भेटायला. आणि ह्याच्यात नको ते आता इन्क्लूड करायला. आपला इकडं का आलो आम्ही ते फक्त सांगायचं होतं मला, तर तेवढंच मी सांगितलं. थोडेसे प्रॉब्लेम पण होते पर्सनल, एक्सपिरियन्स पण भेटला तिला छान. तर मग आम्ही आलो आणि खूपच म्हणजे मम्मी पप्पांची आठवण येत होती. असं वाटत होतं बास आता बास म्हणून आम्ही इकडे आलो. तुम्हाला तिकडचे लॉग तुम्ही खूप जास्त प्रेम दिले. आणि एक सांगायचं होतं की माझ्या दीदीच्या आधी माझं लग्न ठरलं, त्याला व्ह्यूज एवढे आलेत आत्ता सध्या. म्हणजे आत्ता करंटली आता किती तारीख आहे आज, 28 नोव्हेंबर आहे आज. आणि मी आज व्हिडिओ शूट करते हा. तर आत्ता मी सांगते ह्या म्हणजे एक आठवड्यात त्या व्हिडिओला 2000+ झालेत व्ह्यूज. म्हणजे पहिले तर 500-600 होते फक्त तिकडे असताना तो व्हिडिओ केला होता. त्याला 5 महिने झालेत आणि 5 महिन्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर थँक्यू सो मच. तो व्हिडिओ खूप म्हणजे माझ्या जवळचा आहे तो व्हिडिओ. मजा आली होती तो व्हिडिओ करताना पण. आणि दीदीच्या आधी माझं लग्न ठरलं, त्याला तर म्हणजे खूपच प्रेम दिलं आहे आणि लोकांनी बघितलं पण आहे. कसं काय दीदीचं लग्न ठरू शकतं तर सांगलच तुम्हाला ठरल्यावर. आता खरं खरं सांगल, दीदीचं ठरलं तर माझं ठरलं तरी. माझं तर नाहीच आहे आत्ता, दीदीचंच आहे. तर छान दिवस होते. तर पॉझिटिव्हच मी ह्याच्यात टाकणार आहे फक्त व्हिडिओमध्ये, कारण की मला निगेटिव्ह नाही करायचा हा व्हिडिओ. तर तिकडचं असं मिस करते आम्ही. आता जानेवारीमध्ये त्याला वर्ष होईल आम्ही गेलेलो होतो, 29 चतुर्थ. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढं जास्त प्रेम दिलं. आम्ही चिंचवडला राहत होतो तर भरपूर जणांचे कमेंट येत होते, पर्सनली कमेंट येत होत्या. तर थँक्यू सो मच. तुम्ही त्या लॉगला सगळ्या मिनी लॉग परत मोठे लॉग सगळ्याला खूप जास्त प्रेम दिलं. तरी आम्हाला जास्त एक्सप्लोअर करता येत नव्हतं, कारण नाहीच केलं जास्त करून. आम्ही जेवढं करता येईल तेवढं केलं, कारण की तिला पण सुट्टी नसायची. संडेला लेझी डे असायचा पूर्ण. आम्ही थकान संडेला निघायची आमची, कारण की कुठंच जाऊ वाटायचं नाही संडेला. म्हणून मग आम्ही तरी खूप एक्सप्लोअर करायचं राहिलं. आता असं वाटतं हा यार आम्ही मेट्रोत नाही बसलं तिथं असून. पण लवकरच आपण मेट्रोत पण, आता काय हॅडपसरला पण येते मेट्रो, त्यामुळे आपण एक मेट्रोचा लॉग पण करू. आम्हाला पण बसायचं होतं तेव्हा, कारण की कोणीच नाही बसलं मेट्रोमध्ये. तर लवकरच करूया तो लॉग पण. थँक्यू सो मच. एवढं जास्त प्रेम दिलं तुम्ही, इथून पुढं पण द्या. आता इकडं पण छान छान व्हिडिओ आता येणार आहेत. जॉबसाठी कुठं पण जावं लागतं हे माहिती आहे मला. आणि एक्सपिरियन्ससाठी तर आम्हाला छान एक्सपिरियन्स भेटला दोघींना पण. आणि वेगळं असं काहीतरी ट्राय करायला भेटलं, बॅचलर लाईफ जगायला भेटली. त्यामुळं खूप जास्त शिकलो आहे आम्ही तिकडे जाऊन. तर थँक्यू सो मच तुम्ही व्लॉग बघितले ते. चला इथले पण व्लॉग एन्जॉय करा. आता खूप दिवसानंतर आम्ही हा व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे 3 महिन्यानंतर. मला कधीच टाकायचा होता, पण म्हटलं चलो रेग्युलर लाईफ चालू होते जरा थोडीशी, कारण की नजरवर खूप मी बिलीव करते आम्ही सगळेजण. तर म्हटलं चलो आता थोडेसे दिवस जाऊ दे तिचे पण, म्हणजे नवीन आणि मग नंतर टाकूया. आणि फायनली हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल. हा आज 28 ते 29ला पोचेल आय थिंक सो अपलोडवर आहे, कारण की आजकाल काय होतं अपलोडच नाही होते लवकर. त्या खूप जास्त मम्मी पप्पा आणि आम्ही दोघीजणी खूप खुश आहे. असं नाही रिग्रेट काय फील होत नाही आहे तिकडचं सोडलं तर. तर चलो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आता इथून पुढं पण छान छान जास्त प्रेम दाखवा.
असाच सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा. मेन म्हणजे बोलायला खूप आवडतं, खूप दिवसानंतर मी बोलते. तुम्हाला थोडंसं बोर झालं असेल, ज्यांना बघायचं त्यांनी बघितलं असेल, ज्यांनी बघितलं इथपर्यंत लॉग त्यांना थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.